विठ्ठले गौरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मानू काही आम्ही आपुलिया इच्छा नाही तरी सारीसा रंग राव. आम्ही आपल्या इच्छेला आले तर कोणालाही मान देऊ का मान देणारही नाही. पण खरे पाहिले तर राजा आणि रंक भिकारी हे दोघेही आमच्या दृष्टीने सारखेच आहेत. अशी जीवन दृष्टी होती. जीवनामध्ये तुकाराम असा वागता राजा आणि रंक यांना सारखंच समजत होता. त्यांना सारखंच समजत होता. राजाला फार झुकतं माप द्यायचं, राजाला आदर करायचा आणि भिकाऱ्याचा तिरस्कार करायचा, चेतू करायची, असं तो करत नव्हता. आपुल्या उदास अहो देह भावी मग लज्जा जीवी चाड नाही. आमच्या देहाबद्दलच आम्ही उदास आहोत. अगदी असा ह्या देहाचा म्हणजे फार मोठा मान मला तर मिळाला पाहिजे असं आम्हाला कधीच वाटत नाही. त्यामुळं आम्हाला की दुसऱ्याबद्दल येथे दुसऱ्याबद्दल लाज वाटायची आम्हाला जरूर काय आहे. तुका म्हणे खेळो आम्ही सहज लिहिले म्हणून निराळे सुख दुःखा. आम्ही सुख दुःखाहून निराळे आहोत आणि सहज लिहिलेले खेळत आहोत. आणि माझी जीवनदृष्टी भिकारी आणि राजा यांना सारखीच मी समजतो. यांना मी सारखंच समजतोय. तुकारामाचे आत्मनिवेदन तर ते इथं खाली जो धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी खाली अर्थ दिलाय तो एकदम चुकीचा कुठला तरी दिलाय. दुरुस्त पुढच्या आवृत्तीत तो दुरुस्त व्हायचा आहे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. संसारामध्ये जे आहेत ते खरं म्हणजे भक्तिमार्गात आहेत, संन्यास आहे, अशा ज्या आहेत त्यांना श्रेष्ठ समजलं जात आहे. परंतु संसारात असणाऱ्या लोकांना सुद्धा धन्य समजलं जात आहे. फार मोठा मान आहे तुकाराम महाराज म्हणतो. काय कसं ते असले तर ते जर स्वतः दयावान असले, दयावंत जर असले तर त्या संसारिक लोकांना मी फार मान देतो. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी की या येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी की इथं उपकारासाठी हे वैकुंठासारखंच ते स्वतःचं घर सुद्धा त्यांना समजलं पाहिजे. लटके वचन नाही देही उदासीन. तर संसारात असताना लटके म्हणजे खोटं कधीही बोलायचं नाही. तुकारामाच्या घरच्या 8व्या पूर्वजापासून त्यांच्या घरात हे आहे, कधी असत्य बोलायचं नाही. आणि नाही देही उदासीन, देहावर उदासीन आहे आणि लटके वचन बोलायचं नाही. आपल्या देहाची फार मोठी हे करायचं नाही. ते आपल्याला चांगलं मिळावं, पंक्तीला आपल्याला चांगलं जेवायला मिळावं, आपल्याला हे करावं, असं कधी आपल्या देहाची त्याने कधी हे केले नाही. उदास आहे. मधुरवाणी ओठी, मधुरावाणी ओठी तुका म्हणे वाव ओठी. तुकाराम महाराज म्हणतात वाचा कशी असावी संसारिकाला तर मधुर असावी, मधुर वाचा असावी. कधी कधी हेटाळली दर्शक अशी वाचा दिसू नये. आणि वाव पोठी म्हणजे क्षमा सतात पोटात असावी, पोटात जागा असावी. कारण त्याचं बोललं कोणतरी ऐकलं की लगेच बडबडून बाहेर मोकळं सांगायचं, चाडी करायची. तर पोटात ते सगळं ठेवावं. दुसऱ्याचे दोष गुण जे असते ते असं वाव पोटात पाहिजे. नो बोलवे ऐसे जनासी उत्तर करी तो विचार बहु वेळा. तो तुकाराम म्हणतोय
लोकांना काहीच काही बोलू नये असा मी माझ्या मनात पुष्कळदा विचार येतो. कोण पाप आड ठाकते येऊन पालटी ते गुण अंतरीचा. पण कोणते पाप आडवे येते हे मला समजत नाही, ज्यामुळे मी ठरवलेला विचार बदलतो. कुणाबरोबर काहीच बोलायचं नाही असं मला वाटतंय, परंतु तो विचार सोडतोय आणि मला हे बोलावं लागतंय काही गोष्टी. संसार हाती सोडवून गळा हे का अवकळा येती पुढे. संसाराच्या बंधनातून मी माझा गळा सोडून घेतलेला आहे, तरीही माझी अशी अवकळा का होत आहे. तुका म्हणे सेवे घडे अंतराय, यास करू काय पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात, जेव्हा तुझ्या सेवेला अंतराय घडतो, तुझ्या सेवेला मी मुक्तोय, तुझी सेवा माझ्याकडून होण्याचं चुकायला लागलेलं आहे. आता ह्याला मी काय करू. आता हे उचित माझे जना हाती, पाहिजे फजिती केली काही. देवा, आता माझी फजिती लोकांकडून व्हावी हेच चांगलं आहे का. तर लोकांनी जर फजिती केली, लोकांनी मान मराठत दिली, तर मग लोकांच्यात मी रवून जाईल. लोकांनी माझी छेदू केली तर मग हे तुमचे न सोडी चरण, त्रासोन या मन येईल ठाया. आणि मग लोकांना त्रास झाल्यावर मी देवा तुमच्या पायाजवळ येईल. म्हणून मला माझी लोकांनी फजिती केलेली चांगली. वाऊगे वाणीचा वाणीचा न धरी कंटाळा, ऐसी का चांडाळा बुद्धी मद. माझे मन मला चांडाळा वायफळ खोटे बोलण्याचा कंटाळाच येत नाही, अशी माझी बुद्धी झाली आहे. उगाचच मी काहीतरी वायफळ बडबडत असतो का. मला अशी बुद्धी झाली कुणाला माहिती की मी वायफळ बडबडतोय. तुका म्हणे जरी माथा बैसे घाव, तरी मेघ भाव नेघे पुढे. तुकाराम महाराज म्हणतात, जरी माझ्या डोक्यावर घाव पडले तरी माझे मन दुसरीकडे जाणार नाही, तुझ्या पायाजवळ देवा राहील. ऊस झाल्या दिशा मज भिंगुळ वाणे, जीवल ग नेणे मज कोणी. ऊस झाल्या दिशा मज भिंगुळ वाणे, जीवल ग नेणे मज कोणी. देवा, माझ्या सगळ्या दिशा धुंद झाल्यात, ओस पडलेल्यासारखं वाटतंय. मला सगळं भकास वाटतंय, भयानक असं वाटतंय. आणि मला जीवलग ह्या जगात कोणी राहिलेलं नाही. भयवाटे देखे श्वापदांचे भार, नव्हे मज धीर पांडुरंगा. मला भीती वाटते ते श्वापद जे आहेत, वाघ शुम अत्याचाराची जी दांडगे वगैरे असे, तर त्यांचे कळपच्या कळप माझ्याकडे येतात आणि मला त्यांचं भीती वाटायला लागलेली आहे त्या कळपांची. मग पांडुरंगा, मला तुझ्याशिवाय काहीही धीर नाही, धैर्य राहत नाही. अंधकारा पुढे न चलवे वाट, लागतील खुंट काटे अंगात. आता सगळा अंधार पडलेला आहे आणि मला काय वाट चालवत नाही. माझ्या पायात काटे लागतील, खुंट लागतील. एकला निसंग फाकती मार्ग, भितो नव्हे लाग चालावया. मी एकटा, सोबतीला कोणी नाही, एकटा निसंग, संगतीला कोण नाही. फाकती मार्ग, आणि अरण्यात वाटा फुटलेल्या असतात, कुणीकडे वाटत जायचं ते कळत नाही. अरण्यात मी आहे, सांगायला कोण, कुठल्या वाटत जायचं सांगायला कोण नाही. भितो नव्हे लाग चालावया. आणि मग वाट चालायला मी भितोय. आता काय कुणीकडे जावं, कसं जावं.
का म्हणे वाट दावूनी सद्गुरू राहिला हा गुरु पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात अशा परिस्थितीत सुद्धा पांडुरंगच हा माझा सद्गुरू झाला आणि त्यानं वाट दाखवली आणि तो लांब राहिला आणि त्या वाटेनं मी निघालेलो आहे. माझी आता लोक सुखे निंदा करू म्हणती विचारू सांडियला. लोक आता माझी वाटेल तेवढी निंदा करायची असेल ती करून द्या, सुखानं अगदी अगदी सुखानं निंदा करून द्या आणि म्हणून द्या की बा ह्यानं आता विचार सोडला, ह्यानं सगळा हे विचारानं हा वागत नाही, अविचारानं वागायला लागला आहे. कारण होय तो खरावा विचार काय भीड भार करू देवा. ज्या योगाने माझे काय होईल तो विचार मी करीन. कोणाची भीड धरणे किंवा पर्वा करण्याची मला जरुरी काय. माझं जे कार्य होईल, माझा पांडुरंगा भेटी देवाच्या प्राप्तीचं माझं जे काम आहे ते कडेला जाईल ते मी करणार आहे. कुणाची भिडा मला काय धरायची गरज नाही. तुका म्हणे काय करू लापनिक जनाचार सुख नाशिवंत. तुकाराम महाराज म्हणतात मी लापणिक म्हणजे लबाडी कशाला करू. आणि लोकव्यवहारात जनाचार म्हणजे लोकव्यवहारात जे सुख आहे, लोकव्यवहारातलं सुख हे नाशिवंत आहे, क्षणिक सुख आहे. लोकांनी मला मान दिला काय नाही दिला काय तर ते क्षणिक सुखाला मी भुलणार नाही, मी लबाडी करणार नाही. लावणी कोलीत माझा करीतील घात. हे लोक पेटती मशाल माझ्या अंगाला लावून मला घात करतील. हे लोक ऐसे बहुतांचे संधी सापडलो खोळे मध्ये. अशा अनेक दुष्टांच्या तावडीत मी सापडलेलो आहे. खोळेत सापडलोय, त्यांच्या तावडीत सापडलोय. पाहतील उणे तेथे देती अनुमोदने. आणि माझ्यात उणीव काय आहे ते बघून ते सगळेजण त्यांना पाठिंबा देतील मला पीडा करण्यासाठी. तुका म्हणे रे पुढे नाही झाले धिगे. तुकाराम महाराज म्हणतात यापुढे आयुष्यात सुखाच्या दिवसांची शक्यता उरलेली नाही. माझी फजिती झालेली आहे. पुढे नाही झाले धिगे. पुढं काय सुख वगैरे नाही झालंय आणि जीवनच धिक म्हणजे फजिती झालेलं आहे, वाईट झालेलं आहे. आता तुझे नाम गाता असे गीती म्हणून मानिती लोक मद. आता देवा मी तुझे नामस्मरण गीतातून गात आहे म्हणून लोक मला मान देतात. द्वारा मला मान का देत होते तर देवाचं नामस्मरण तो त्या अभंगातनं गाण्यातनं गात होता म्हणून मान देत होते. अन्न वस्त्र चिंता नाही या पोटाची वारिली देहाची थोर पीडा. मला अन्नाची, वस्त्राची आणि देहाची चिंता नाही, पोटाची चिंता नाही, अन्न वस्त्राची चिंता नाही, देहाची चिंता नाही. वारील देहाची थोर पीडा. आणि मला जी देहाची पीडा होती ती दूर केलेली आहे. कारण मी ती सगळं सहन करायचं ठरलंय. ती पोटाला भूक लागली तरी सुद्धा मी ते सहन करायचं ठरलंय. आणि वारिली म्हणजे निवारण केली, देहाची थोर पीडा निवारण केली. सज्जन संबंधी तुटली उपाधी रोकडी या बंदी सुटलोसे. मी सज्जन जे संबंधी लोक आहेत त्यांची उपाधी, त्यांचा संबंध, त्यांची मैत्री मी तोडून टाकलेली आहे. सज्जन संबंधी जे ते रोकडी या बंदी सुटलोसी. या बंदीतनं मी सुटलेलो आहे. घ्यावा द्यावा कोणे करावा सायास गेले आशा पास वारो वापाश वारो निया.
घ्यावा द्यावा कोणी, करावा सायास. आता काही घ्यावे काही द्यावे असा खरेच कष्ट कोण करीत बसणार आहे. गेली आशा पाश बारवनिया. आशा म्हणजे आशेचं जी पाश आहेत म्हणजे फास आहेत ते माझे माझे निवारण झालेले आहेत, दूर झालेले आहेत. तुका म्हणे तुझं कळेल हे आता, कराजी अनंता माय बापा. तुकाराम महाराज म्हणतात देवा अनंता माय बापा, तुम्हाला जे वाटेल ते आता तुम्ही माझ्याबद्दल करा. पुढचा अभंग आहे. देवाची ते खूण आला ज्याच्या घरा, त्याचा पडे चिरा मनुष्यपणा. तर मी देवाची प्राप्ती झालेली आहे असं म्हणायचं, असं ओळखायचं कशावरनं, तर त्याच्या मनुष्यपणाला चिरा पडतोय, मनुष्यपणा त्याचा नाहीसा होतोय. म्हणजे तो जनावर होत नाही, तो देवच होतोय असं आहे. मनुष्यपणाचा चिरा पडतोय म्हणजे तो देवाची तो देवच होतोय. देवाची ती खूण करावे वाटोळी, आपणा वेगळे कोडी नाही. देवाला आपल्याला हे काय कसं ओळखायचं, तर आपलं सगळं संसारिक वाटोळ झालं पाहिजे. आणि वाटोळ झालं म्हणजे मग तो देवाशिवाय दुसरी कुठं जायचंच नाही. म्हणून तुकाराम महाराज देवाची ती खूण गुंतवणेदी आशा, ममतेच्या पाशा शिवनेदी. देवाची खूण कशाला आला असं समजायचं कसं, कशात सुद्धा इच्छा राहिलेली नाही त्याची, कशात सुद्धा इच्छा राहिलेली नाही. आणि ममता म्हणजे हे माझं ते माझं ते माझं अशी जी ममता असते, तर ती ममतेचे जे पाश आहेत, पाशा म्हणजे पाश आहेत, ते आपल्याला शिवले सुद्धा नसले पाहिजेत. तर मग देव आपल्याजवळ आला, देवाची प्राप्ती झाली असे समजायचे. देवाची ते खूण गुंतवणेदी वाचा, लागो असत्याचा मळ नेदी. देव आपल्याजवळ आला, देवाचे देव पण आपल्याला आलं कशावरून समजायचं, तर आपली वाचा जी असत्याच्या मळानं, असत्य जी लबाडी आपल्या वाचेनं कधी फुटली बाहेर पडली नसली पाहिजे, मग ते देव आला असं समजायचं. लबाडी कधी व्हायचं नाही, असत्य कधीही बोलायचं, असत्य कधीही बोलायचं नाही, मग तो देव मिळाला असं वाटतं. की त्या ह्याच्यामध्ये धर्मराजा हा कधीही लबाड बोलत नव्हता, पांडवांचा सगळा थोरला बनतो. आणि एकदाच तो वर्ड बोलला, एकदाच तो म्हणला की ज्या वेळेला तो जो अश्वत्थामा द्रोणाचार्याचे जो ते सेनापती होते आणि युद्ध द्रोणाचार्य लढत होते, तर त्यावेळेला त्यांचा मुलगा अश्वत्थामा तोही लढत होता. आणि भीमानं हत्ती मारलेली होती, हत्ती मारायचा भीम, हत्तीला सुद्धा कधी जसे कुत्री फेकून मारायचा तसा मारायचो, एवढी शक्तिमान होता. आणि त्या हत्तीमध्ये एका हत्तीचं नाव होतं अश्वत्थामा. आणि मग श्रीकृष्णानंच ती अफवा पसरली, अश्वत्थामा मेला, अश्वत्थामा मेला. अश्वत्थामा मेल्यानंतर ते द्रोणाचार्य म्हणाले काय खरं काय, अश्वत्थामा म्हणजे माझा मुलगा मेला का काय. आणि कुणाला विचारायचं खरं, तिथं काय बाकीचं काय नव्हतं. मग त्यांनी धर्मराजाला विचारलं हे खरं काय, अश्वत्थामा मेला खरं काय. तर श्रीकृष्णानं सांगितलं म्हणजे अश्वत्थामा मेला हे मोठ्यानं म्हणायचं. म्हटलं खरं तो हत्ती होता का बाळूस होता मला माहीत नाही, हे हळू बोलायचं. आणि मोठ्यानं म्हटला काय अश्वत्थामा मेला, पण तो हत्ती का मनुष्य माहीत नाही. नरोवा कुंजरोवा, तो हत्ती होता का माणूस होता मला माहीत नाही. आणि वदविले मुखी ही श्रीकृष्णानं
धर्माच्या मुखाने वदले वदविले मुखी श्रीकृष्णानं हे त्या धर्मराजाच्या मुखातून वदवून घेतलं, बोलवून घेतलं. अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. मग त्या कर्मासाठी अंगुष्ठ म्हणजे जेव्हा धर्मराजा स्वर्गाला जात होता त्यावेळा त्याचा पायाचा अंगठा आहे तो झडला. तो अव्यंग ह्याच्यामध्ये गेला नाही, तर तो अंगठा त्याचा झडला धर्मराजाचा. तर तो म्हणतो, तुकाराम महाराज म्हणतात, त्या धर्मराजाचं काही असो, परंतु मी माझ्या वाचेला असत्याचा मळ कधी लागू देणार नाही. आणि असा जर ज्याला जो मळ लागू देत नाही त्याच्याजवळ देव येतो. देवाची ते खूण तोडी माया झाळ अणिक हे आणि हे सकळ जग हरी. देवाची खूण, देव आपल्या घरला आला कशावरून समजायचं की त्याला कशाचा माया ममता, मायेचा जाळ, मायेचं जे जाळं आहे ते त्याला कधी बांधलं नसलं पाहिजे. पहा देवे तेची बळकाविले स्थळ, तुक्या पे सकळ चिन्हे त्याची. आणि तुकाराम म्हणतोय, बघा तुकारामाचं हे सगळं जे आहे हे देवानं बळकावलंय आणि तुका आता देवमय झालेला आहे. तुक्या पे सकळ, ते सकळ चिन्हे त्याची. तुकारामाला त्याची सगळी चिन्ह प्राप्त झालेली आहे. हे तुकारामाची आत्मस्थिती होती, आत्मनिवेदन होतं. आता पुढचा अभंग आहे, विषय आहे पुढचा, तुकारामाचे पांडुरंगास पंढरीस पत्र. तर पांडुरंगाला जायला पंढरपूरला एवढी शक्ती नव्हती आणि एवढी प्रत्येक वेळा सारखं जायचं, तर ते वारकरी जातील त्यांच्याकडनं पांडुरंगाला त्यानं पत्र तुकारामाने दिलं, देवाला पत्र दिलं. काय पत्र दिलं? कोणामुखे ऐसी गायन मी ऐकेन मी मात, चाल तुझ पंढरीनाथ बोलावितो. मी केव्हा माझ्या कुणाच तरी मुखानं तोंडानं मी ही गोष्ट केव्हा ऐकन? अरे चल तुला पंढरीनाथ बोलावतो आहे, असं कोणीतरी मला बातमी सांगितलेली, वार्ता सांगितलेली मी कधी ऐकन? मात म्हणजे वार्ता, बातमी. मग मी न घरी आस मागील बोभाट. आणि देवाने एकदा जर मला अशी बोलावणं पाठवलं तर मी पाठीमागचा कोणतीही संसाराची आस धरणार नाही, आशा धरणार नाही. आणि बोभाट म्हणजे मोठा गजबजा काही गजबज सोडून देईल. वेगी धरीन वाट माहेराची. आणि पंढरपूर पांडुरंगात हा माझा मायबाप आहे आणि त्याच्याकडे जाणं हे माझं माहेर आहे आणि मी माहेराकडे जातो. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, ते एकनाथांचा अभंग आहे. तर ते आईबाप माझे पांडुरंग आहेत आणि त्यांचं जे पंढरपूर हे माझं माहेर आहे, अशा तरी तुकारामाचं हे आहे. निरांजले चित्त करीते तळवळ, केधवा देखती मूळ आले डोळा. माझे चित्त आहे हे सतत तळमळायला लागलेलं आहे आणि मूळ म्हणजे आमंत्रण सिदोरी देवाची मला न्यायला देव केव्हा मूळ म्हणजे मुराळी पाठवून देईल आणि सिदोरी पाठवून देईल अशी मी इच्छा धरून आहे. तुगा म्हणे काही भाग्याची उजरी होईल पंढरी देखावया. तुकाराम महाराज म्हणतात
पंढरी पाहण्याचा भाग्याचा उदय केव्हा होईल. एवढं आपण सुद्धा पंढरपूर बघतो, पण आपलं काय भाग्य उदय झालेलं वगैरे आपलं काय दिसत नाही. तर तुकारामाचं काय राहत आहे. तुकाराम हे वरचा जो अभंग आहे तसं सगळी ते देवाची लक्षणं त्याच्यात आलेली आहे, म्हणून त्याला भाग्याचा उदय वाटतो. आपल्यामध्ये ती लक्षणं नाहीत, म्हणून पंढरी बघून सुद्धा आपल्याला भाग्याचा उदय होत नाही. आणि आपल्यातल्या सगळ्या ममता वगैरे किंवा आपले दोष जे आहेत ते षड्विकार जे आहेत ते कामक्रोध हे नष्ट झालेले नाहीत. आणि आपल्याला आपलं जे काही असत्य बोलणं कसंही वागणं हे आपले दोष आपल्याला दूर होत नाहीत तोपर्यंत भाग्याचा उदय होणार नाही आणि पंढरी दिसणार नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू जर असं मला बोलिलंस तर मग माझा भाग्याचा उदय होईल. आणि केव्हा उदय होईल याची मी वाट बघतोय. का माझा विसर पडिला माये बापा, सांडियेली कृपा कोण्या गुणे. आणि देवालाच तो विचारतो की माय बापा पांडुरंगा, रुक्मिणी माता, तुम्हाला माझा विसर का पडलाय. तुम्ही माझ्यावर जी कृपा करायचं ते का थांबवलंय. कशामुळं थांबवलंय, कोणत्या कारणानं, कवड्या गुणे म्हणजे कोणत्या कारणानं सांगा बघू माझा तुम्हाला विसर पडलाय. तुम्ही माझ्यावरची कृपा कमी का केलेली आहे. दैसा कंठोनिया राहो संसारा, काय करू धीर देऊ मना. मी ह्या संसारात कसा मी राहू, संसारामध्ये माझं आयुष्य कसं घालवू. आणि काय एक धीर देऊ म्हणा. मी संसारात राहताना माझ्या मनाला काय धीर देऊ. नाही निरोपाची पावली वारता, करावी ते चिंता ऐसी काही. आणि मला देवा तुमच्याकडून काहीच निरोपाची वार्ता कळाली नाही आणि मला ते मनाला त्याची चिंता लागून राहिली आहे. आणि चिंता किती दिवस मी करू. तुका म्हणे एक वेचुनी वचन, नाही समाधान केले माझे. तुकाराम महाराज म्हणतात देवा एक साधा निरोपाचा शब्द तुम्ही पाठवला नाही आणि माझं काय समाधान तुम्ही केलं नाही. एक शब्द पाठवाय काय तुम्हाला जड जायचं होतं. काही माझे कळो आले गुण देश दोष, म्हणून उदास धरले ऐसे. मग तुकाराम आपल्या मनाला शंका घेऊन मनालाच विचारतात, देवा माझं काय दोष वाईट गुण काय तुम्हाला दिसून आले का. म्हणून तुम्ही उदास माझ्यावर झालाय का, की माझ्याबद्दल तुमची खप्पा मर्जी झाली का. नाहीतरी येथे न घडे अनुचित, नाही ऐसी रीत तया घरी. नाही तर असं जर झालं नसतं, नाहीतर या देवाचे घरी म्हणण्याची रीत राहिलेली नाही. नाहीतरी ऐसी रीत तया घरी. आणि नाही म्हणण्याची रीत देवाकडे नाही, अनुचित असे घडणे शक्य नाही देवाकडनं. माझेच काहीतरी चूक झाली असेल असं तुकाराम म्हणतात. कळावे ते मना आपुलिया सवे, ठाईचे ते घ्यावे विचारून. आपल्या ठिकाणी असलेल्या मनाला विचारून घ्या, त्यालाच ते समजेल. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुमच्या मनाला विचार करून बघा, काय माझी चूक झाली काय. तुम्ही माझा एक शब्द का पाठवला नाही, निरोप एक शब्दानं सुद्धा का पाठवला नाही. तुका म्हणे मज अभेरिले देवी, माझी या कर्तव्ये बुद्धी किया. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या कर्तव्य बुद्धीचा विचार करूनच या देवाने माझा अभेर केलेला असावा. ती बुद्धी चांगली नसावी माझी बुद्धी चांगली नसेल म्हणून देवाने माझा अभेर केलेला असा, असं मनाला वाईट वाटून घेतात. नव्हे धीर काही पाठवू निरोप, आता तरी कोप येऊ सुखे. आला तरी कोप येऊ सुखे. मला आता धीर धरवत नाही म्हणून मी पांडुरंगाला निरोप पाठवित आहे.
मग त्याला माझा राग आला तर खुशाल येऊ देत, रागवू दे, काय राहू काय होते. मी आता देवाला मी निरोप पाठविणार आहे. असं का वागता तुम्ही, असं मला मला एका घडी एका शब्दानं निरोप पाठवत नाही, माझ्यावर असं उदास का झालेलं आहे, असं मी देवाला हे करीन. आणि असं मी देवाला जर निरोप काढला आणि देव माझ्या कोपला तर कोपू देत. कोपून या थरी देईल उत्तर, जैसे तैसे पर फिरावून. आणि म्हणते तुकाराम म्हणतात राग येऊन देत, कोपून तरी माझं काहीतरी उत्तर देईल का नाही, जसं असेल तसं फिरवून मला तो उत्तर देईल का नाही. म्हणून मी आता हे मी रागावून का असणार त्याला निरोप पाठवणार आहे. नाही दया तया तरी काय एक पोर, मज तो अभेर अनेक अनेक नाही. त्याला लक्ष द्यायला एकच पोर आहे का, तिचे सगळे इतकी मुलं आहेत. एखादं मुलं असलं तर तेवढं लक्ष द्यायला होते. ही पांडुरंगाची सगळी एवढी मुलं आहेत, मग मी एकटाच आहे का. पण मला मात्र दुसरी पण पांडुरंग तो म्हणतो तुला सगळी मुलं आहेत, पण मला माहेर एकच आहे, तूच एकटा आहेस. मग मी का रागावू नये. नाही तया तरी काय एक पोर, मज तो माहेर अनेक नाही. तुला अनेक पोरा मिळतील, पण मला माहेर दुसरं मिळणार नाही, मला तूच तेवढं माहेर आहेस. तुका म्हणे असे तयामध्ये हित आपण निवांत असो नये. तुकाराम महाराज म्हणतात त्याला निरोप पाठवण्यातच आपलं हित आहे. म्हणून आपण कधीही निरोप न देता स्वस्थ बसू नये, निरोप द्यायचाच देवाला. तू असं का मला का असं टाळायला लागला आहेस, मला माझ्यावर नाराज का झाला आहेस. आता पाहो पंत माहेराची वाट, कामाचा बोभाट पडो सुखे. आता मी माहेराच्या वाटेकडं म्हणजे पंढरीच्या वाटेकडं पाहत राहील. मग घरच्या कामाचा बोभाटा झाला तरी हरकत नाही, कामाचा खोळंबा झाला आणि सगळी कामाची काही हे बोभाटा झाला तर काय हरकत नाही. काम पडलं, काम हे झालं म्हणून कोणी रागावले काय हे त्याचा बोंबाबोंब झाली तरी मला काय त्याची पर्वा नाही. मी आता काय करू आता न गमेसे झाले, बहुत सोसिले बहु दिवस. आता मी काय करू, मला गमत नाही म्हणजे करमत नाही मला. आणि मी आतापर्यंत खूप दिवस सोसलं पांडुरंगा, तुझी वाट बघून मी खूप सोसलंय, पण तू काय निरोप देत नाहीस म्हणून मला काय गमत नाही, माझा जीव करमणूक लागत नाही. घर लागे पाठी चित्ता उभे वारे. मी या घरात आहे पण माया घर पाठी लागले. म्हणजे मनाला माझ्या उभं वारं सुटलंय. आपुले ते झुरे पहावया. आणि आपलं जे माहेर ते पाहण्यासाठी माझं मन चित्त झुरतंय. तुका म्हणे जीव गेला तरी जाव, धरिला तो देव भाव सिद्धी. तुकाराम महाराज म्हणतात माझा जीव गेला तरी जाऊ देत, खुशाल जाऊ देत. मी देवाचा आश्रय धरलेला आहे, तो काही सोडणार नाही. विनविजय ऐसे भाग्य नाही देवा, पायासी केशवा सलगी केली. देवा तुमची विनवणी करावी एवढे माझे भाग्य नाही, म्हणून मी तुमच्या पायाशी सलगी केली आहे. पाय धरून बसलेला आहे, पायाच्या पडतो आहे. विनवणी करण्यासारखे माझ्याकडे काही हे नाही, भाग्य नाही माझं. धीटपणे पत्र लिहिले आवडी, पार नेणे थोडी अति मती माझी. मी धीटपणाने पत्र लिहिले, पत्र लिहिण्याची मध्ये सुद्धा माझी इतकी बुद्धी नाही, माझी बुद्धी थोडीच आहे. आणि देवा तुझा अंत पार, तुझा थांग, तुझा जे तू किती मोठा आहेस त्याचा मला अंत लागत नाही, पार लागत नाही.
जेथे देवा तुझा न कळेची पार, पार म्हणजे देवा तुझा शेवट कुठं आहे ते जर कळत नाही, तेथे मी पामर काय वाणू. हे देवा, देवा म्हणजे देवांना सुद्धा तुझा अंत पार समजत नाही, देवादिकांना समजत नाही, तर मला काय समजेल. मी पामर आहे, मी अडाणी आहे, मला काय समजणार तुझा तुझा अंत पार. म्हणजे तू किती मोठा आहेस त्याचा आवाका मला काय समजून येणार. जैसे तैसे माझे बोल अंगीकारी, बोबड्या उत्तरी गौरवितो. मी जसं बोलतोय, जसं माझ्याकडनं शब्द येतात ते देवा तू स्वीकार कर. मी बोबड्या उत्तरानं तुझा तुझा गौरव करतोय. माझं जसे शब्द आहेत तसे तू शब्द तू स्वीकार कर त्याचा. तुका म्हणे विटेवरी जी पाऊले, तेथे म्या ठेविले मस्तक हे. तुकाराम महाराज म्हणतात, जी पावले विटेवर आहेत त्यावर मी माझे मस्तक ठेवलेले आहे. देवांच्याही देवा गोपिकांच्या पती, उदार हे ख्याती त्रिभुवनी. ती देवाची, पांडुरंगाची तो स्तुती करतो. देवाच्या देवा म्हणजे सर्व देवांचा जो देव आहे असा हा पांडुरंग. गोपिकांच्या पती, पांडुरंगाला की लहान अवस्थेमध्ये श्रीकृष्ण समजायचे, तर तो म्हणून तुम्ही तो गोपिकांच्या गवळणींचा तू पती आहेस. सगळ्या गोपिका ज्या होत्या त्यांचा पती आहेस. आणि उदार हे ख्याती त्रिभुवने, तू उदार आहेस. त्रिभुवने म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ ह्या सगळ्या ठिकाणी तिन्ही भुवनामध्ये तुझी ख्याती म्हणजे प्रसिद्धी आहे. पातकांच्या राशी नाशितोशी नामे, जाळतील कर्मे जळतील कर्मे महादोष. तुझं जे नाम आहे त्या नामानं पातकाच्या राशी तू जाळून टाकतोस. नाशितोशी नामे, नामानं जाळतो. नामे म्हणजे नामाने. जाळतील कर्मे महादोष, की ही जळतील कर्मे महादोष. माझी जी महादोष असतील, माझी जी दुष्कर्मे असतील, मी जी काही पाप केली असतील, ते सगळे देवाच्या तुझ्या नामस्मरणामुळे नष्ट होऊन नाश होऊन जातील. सर्व सुखे तुझ्या ओळखती पायी, रिद्धी सिद्धी ठाई मुक्तिचारी. देवा पांडुरंगा, तुझ्या पायाजवळ सर्व सुख जी आहेत ती तुझ्या पायाजवळ लोळण घेतात. ओळखती आणि रिद्धी सिद्धी ठाई मुक्तिचारी. रिद्धी सिद्धी आणि चारी मुक्ती. चार मुक्तीचं चार प्रकारचे आहेत. एक सलोकता, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता, अशा चार मुक्ती आहेत. सलोकता म्हणजे त्या लोकात जायचं, देवलोकामध्ये. समीपता म्हणजे देवाच्या जवळ बसायला मिळणं, ही एक मुक्ती असती. स्वरूपता म्हणजे देवाच्या रूपासारखं रूप प्राप्त व्हायचं, ती एक मुक्ती असती. आणि सायुज्य मुक्ती म्हणजे ह्या सर्व मुक्तीपेक्षा परमेश्वर रूपच आपण होऊन जायचं, परब्रह्म आपण व्हायचं, ही सायुज्य मुक्ती. तर ह्या चारी मुक्ती ज्या आहेत त्या देवा तुझ्या पायाजवळ लोळण घेतात. इंद्रासी दुर्लभ पाविजे ते पद, गीत गाता छंद वार्ता टाळी. इंद्राला दुर्लभ असं जे पद आहे ते तुझं जर गीत गायला लागलो, तुझं गुणानुवाद मी गायला, टाळी वाजवून अगदी ते हे करायला लागलो, टाळी वाहू लागलो देवा तुझ्या नावानं आणि नाचायला लागलो, तर इंद्राला दुर्लभ असेल ते पद सुद्धा मिळू शकतंय भक्ताला. तुका म्हणे जड जीव शक्तिहीन, त्यांचे तू जीवन पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा जड म्हणजे ज्याला काही हालचाल करता येत नाही असे पडलेले जे जीव आहेत, शक्तिहीन जीव आहेत, तर त्या शक्तिहीन सगळ्या जीवांचं तू जीवाला
तू जीवनदान देणारा पांडुरंगा तू आहेस. काय झाले नेणू माझी या कपाळा, न देखिजे डोळा मुळे येता. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या कपाळाला काय झालंय कुणाला माहिती. म्हणजे माझं काय नशीब फुटका आहे काय काय समजत नाही. मला माहेराकडून न्यायला काही मूळ म्हणजे शिदोरी वगैरे असं काय बोलावणं येत नाही. बहुदिस पाहे वचनाची वास. पुष्कळ दिवस झालं मी तिकडून काही निरोप येतोय की तिची आशा धरून राहिले. धरिले उदास पांडुरंगा, आणि तुम्ही उगाच मला उदास का करून टाकले. नाही निरोपाचे पावले उत्तर. देवा तुमच्याकडून मला माहेरला घेऊन जाण्याबद्दल काहीही निरोपाचं उत्तर आलेलं नाही. ऐसे तो निष्ठुर न पाहिजे. देवा तुम्ही असं निष्ठुर म्हणजे तुम्हाला माझ्याबद्दल जरासुद्धा हे नाही, आस्था नाही. माझ्याबद्दल तुमचा राग एवढा काय म्हणून झाला आहे, ती एवढे का म्हणून तुम्ही रागावलेला आहे. असं तुम्ही रागावलं नसलं पाहिजे. पडीला विसर किंवा नाही धंदा, त्याहुनी गोविंदा जरूर असा. की देवा तुम्हाला माझ्यासाठी काही खर्च हे ते म्हणते असे निष्ठूर निर्दय व्हायला नको आहे. तुम्हाला माझा विसर पडलेला असावा किंवा तुम्ही दुसऱ्यात काही धंद्यामध्ये गुंतलेल्या असलेला, त्याहूनही गोविंदा जरूर असा. म्हणजे तुम्हाला विसर तरी पडला असेल, नाहीतर काहीतरी कामधंद्यात दुसरा लागला असेल, त्यात आठवण झाली नसेल. तुका म्हणे आले वेचावे साकडे, देणे घुणे पुढे तोही धाक. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुम्हाला माझ्यासाठी काही खर्च करावा लागेल असे संकट पडले आहे काय, किंवा काही द्यावे लागेल असा धाक तुम्हाला वाटतोय काय, म्हणून तुम्ही मला ते हे पाठवत नाही काय. थांबूया, किती झालंय. हां, आता पुढचा अभंग आहे. एवढा संकोच तरी का व्यालासी, आम्ही कोणापासी तोंड वासू. तो रागावून तुकाराम म्हणतोय देवाला, आपला बाप आई बाप समजून, तुला जर एवढा माझ्याबरोबर संकोच वाटत असला, माझ्याबरोबर बोलायला सुद्धा तुला लाज वाटत असली, तर तू मला का व्यालास, मला जन्म का दिलास तू. आम्ही कोणापासी तोंड वासू, आम्ही कुणाकडे तोंड वाचून बोलायचं सांग. तू माझा बाप आहेस, आणि तू जर असा संकोच केला तर आम्ही कुणाकडे तोंड वाचून मागणी करायची, काहीतरी मागायचं सांगू. कोड मज पुसे शिणले भागले, जरी मोखलेले तुम्ही देवा. देवा तुम्ही मला जर सोडून दिलं तर मी शिणलो, मला दमलो, भागलो, मला श्रम झाला, हे मला कोण विचारणार. तुम्ही जर सोडून दिलं सा तर मला दुसरं कोणही विचारणार नाही. कवणाची वाट पाहो कोणीकडे, मी कुणाची वाट बघू, मी कुणीकडे बघू. कोण मज ओढे जीवलग, मला जीवलग असं कोण आहे. मी तुझ्याशिवाय मी कुणाकडे जाऊ, कुणाची वाट पाहू. कोण जाणे माझे जीवीचे साकडे, उगवील कोडी संकटाचे. देवा तुझ्याशिवाय माझ्या जीवाला पडलेले हे संकट हे कोण सोडवी. तुझ्याशिवाय माझं हे कोडं संकटाचं कोण सोडवी. तुका म्हणे तुम्ही देखिली निश्चिंती, काय माझे चित्ती पांडुरंगा. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझ्या चित्तात अशी कोणती निश्चिती तुम्ही पाहिली हो, की तुम्ही मला का विसरल्यासारखं वागता. तुम्ही माझा विसर तुम्हाला का पडलेला आहे. देई डोळे भीती न धरी संकोच, न घली काही वेच तुझवरी. देवा तुमची
माझी दृष्टीवेट होऊ द्या, उगे उगे संकोच मनात आणू नका. मी काही तुमच्यावर फुकट खर्च करण्याची वेळ येऊ देणार नाही. तुम्ही माझ्यासाठी काही खर्च करू नका. न घली काही वेच तुमच्या गला खर्चात मी काय पाडणार नाही तुम्हाला. तुझं बुडवावे सा गोड धर्म, अर्नशी नाम घेता थोडे. तुला मी कशाला बुडवू? मी तुझं सतत रात्रंदिवस तुझं नाव घेतोय. मला काय धर्म आहे का तुला बुडवायचा? फार थोडे काही करू नये पातळ, त्याचमध्ये काळ कडे कडे लावू. हे अन्नधान्य फार थोडे काही करू नये पातळ. थोडंसं अगदी धान्य असलं, जुंधळं थोडंसंच घरात आहे आणि माणसं 4-5 आहेत खायला. मग काय भाकरी 2 भाकरी मिळत नाही. मग काय करायचं? तर ते भरडायचं आणि त्याच्या पातळ खण्या करायच्या आणि कसं तरी खायचं. तर म्हणते माझ्याकडे धान्य नसं काय नसलं तर आम्ही असं कण्या करून खाऊ जेव्हा. फार थोडे काही करूनी पातळ, त्याचमध्ये काळ कडे लावू. मी आम्ही काळ कसा तरी ढकलू, ह्या कण्या भक्षण करू. आहे माझी तेची सारीन बिसिदोरी, भार तुझवरी नेरी माझा. माझ्याजवळ जी सिदोरी आहे, माझ्याजवळ जे अन्न पदार्थ आहे त्याच्यावर आम्ही घालू. तुझ्याकडलं काय खायला आम्हाला नको आहे. पण तू माझ्या बोल तरी देवा. तुला म्हणे आम्हा लेकराची जाती, भेटावया खंती वाटत असे. तुकाराम महाराज म्हणता आम्ही देवा तुझी लेकरं आहोत. आम्हाला तुला भेटण्याची फार खंती आहे. म्हणजे खंत मनाला काळजी वाटते, मनाला टोचणी वाटते. क्षीण भाग हरे तिथीच्या निरोपे, देखील या रूप उरी नुरे. की माझ्या माहेरचा नुसता निरोप आला तरी माझा क्षीण भाग नाहीसा होईल. देखील या रूप उरी नुरे. मग प्रत्यक्ष भेट झाल्यावर क्षीण उरणारच नाही. नुसता निरोप आला माहेरचा तरी माझा क्षीण कमी होईल. इंद्रियांची धाव होईल कुंठित, पावेल हे चित्त समाधान. देवा तुझ्याकडून मला बोलावणं आलं, निरोप आला तर माझ्या इंद्रियांची सगळी धाव थांबेल, मला आनंद व्हाईल आणि पावेल हे चित्त समाधान होईल. तुम्ही काहीतरी निरोप मला पाठवाय पाहिजे. माहेर आहेसी लौकिकी कळावे, निढळ बरवे शोभा नेली. की मला कोण माझं माहेर आहे, कोणतरी बोलवणं सिदोरे आले म्हणजे ह्याचं बाबा माहेर आहे, काही निराधार नाही, एवढं तरी देवा कळत. असं माहेर वासनेसारखं ही कळकळीनं तो बोलतोय. माहेर आहे से लौकिकी कळावे, लोकांना कळावं हिचं माहेर आहे. निढळ बरवी शोभा नेदी. त्यात असे दिसेल तर त्यात शोभा नाही, आणि माया असं ती निराधार आहे असं वाटलं तर काही शोभा मिळणार नाही. आस नाही परी पुरी बरी वाटे, आपले ते भेटे आपणासी. मला आता आशा नाही, पण तुझ्या भेटीची इच्छा उरलेली आहे, हे बरे वाटते. तुका म्हणे माझी अवीट आवडी, खंडन तातडी होऊ नेली. तुकाराम महाराज म्हणतात तुझ्याविषयी माझी आवड अवीट आहे. म्हणजे की माझी आवड आहे ती अवीट आहे, तिचे खंडन होऊ देऊ नका. की मला अवीट आहे म्हणजे कधी वीट येणार नाही तुझ्याबद्दल देवा. आणि मग ती जी आवड आहे ती नाहीशी होऊ दे नका. तुम्ही हे करा, मला विसरू नका. मला मूळ पाठवा, मला शिदोरी पाठवा, मला बोलावणं पाठवा. धरितो वासना परिणय फळ प्राप्तीचा तो काळ नाही आला. देवा मी तुमच्या भेटीची वासना धरून आहे,
परंतु फलद्रुप्ती झाली नाही. तुमच्या भेटीची इच्छा माझी सफल झालेली नाही. तळमळी चित्त घातले खापरी, फुटत असे परी लाही चिया. माझं चित्त कसं तळमळतंय, तर आता ते चुरमुरे भाजतात ना, की आता कढईत भाजतात, पण पूर्वी ते खापरात भाजायचे. आणि खापरामध्ये एका गाडग्यामध्ये भाजायचं, आणि ते वाळू त्यात असायची, आणि त्यात ते दाणे टाकायचे, भात जे असतात ते तांदूळ टाकायचे, आणि मग ते ताड जसे तळमळतंय खापरात, ते त्या लह्या तळतंय त्या, तसं माझं चित्त तळमळतंय म्हणतोय. तळमळी चित्त घातले खापरी, खापरात घातलेल्या त्या चुरमुरे भाजायला त्यासारखं माझं चित्त तळमळतंय. फुटत अशी परी लाही चिया. लाही म्हणजे ज्वारीच्या ज्या लाह्या फुटतात त्याप्रमाणे. प्रकार हे काही नावडती जीवा, नाही पुढे ठावा काळ हाती. मला हे असले प्रकार मला माझ्या जीवाला काय आवडत नाही, आणि पुढे कसला काळ वाईट आलेला आहे हेही काय मला माहीत नाही देवा. जातो तळा येतो मागुता लावरी, ओळशाची फेरी सापडलो. मी जातो तळा म्हणजे रहाट गाडगं जे असतं ना, पूर्वी आता नव्हतं, पूर्वीच्या काळात विहिरीना पाणी वर आणायचं झालं तर रहाट गाडगं असायचं, म्हणजे मोठंच्या मोठं एक चक्र ठेवायचं, आणि इकडे बैल झोपायचा, आणि ते चक्र असं फिरत ते बैल असा आपले जसं फिरत तसं चक्र फिरत होतं. एक लहान चक्र आणि एक मोठं चक्र असायचं. आणि ते तळातलं जे चक्र असायचं, तळाचं गाडगं ते पाण्यात जायचं विहिरीत, आणि ते भरलं की वर यायचं असं, आणि वर काठावर वरती आलं की ते वळटायचं, वराटलं की ते पाटात वळटायचं, आणि पाटातनं पाणी मग जायचं. आता इंजिनचा शोध आला, पूर्वी मग मोठा मारत होते लोक, आता इंजिन होतं ते. तर ते आता तो म्हणतोय जातो तळा येतो मागुताला वरी. गाडगं जसं तळाला खाली जात आहे वर येते, पुन्हा ओळशाच्या फेरी सापडलो. आणि एकदा ते गाडगं त्यात घातलं की त्याला त्या गाडग्याला सारखे फिरायचं लागते, खाली जायचं भरायचं, वर यायचं उलटायचं, पुन्हा खाली जायचं भरायचं, असं सुरू आहे. ते जसं फेरे लागतात तसं देवा मला हे फेरे पडलेले आहे. तुका म्हणे बहु करीतो विचार, उतरे डोंगर एक चढे. देवा मी खूप विचार करतोय, मी एक डोंगर खाली उतरून जातोय, पुन्हा दुसरा डोंगर आहे, पुन्हा चढायचं, पुन्हा त्या डोंगरावर खाली उतरायची, अशी माझी वाईट अवस्था झालेली आहे. का माझे पंढरी न देखती डोळे, माझ्या डोळ्यानं पंढरपूर का दिसत नाही बरं. काय हे न कळे पाप यांचे, ह्या डोळ्यांचं काय पाप आहे का, ह्यांना पंढरपूर का दिसत नाही. माझे आईबाप जे ते पांडुरंग आहेत त्यांचे दर्शन मला का होत नाही. काय पंथे काहे न चलती वाट, पाय पंथे काहे न चलती वाट. माझे पाय पंढरपूरची वाट, पंथे म्हणजे वाटेनं का जात नाहीत हे माझे पाऊल तिकडं. कोण हे अदृष्ट कर्म बळी, माझं अदृष्ट म्हणजे नशीब. काय हे माझं बदनशीब आहे, काय बलवंत आहे, माझे पाय तिकडे का चालत नाहीत. काय हे पायावरी न पडे मस्तक, माझं जे मस्तक आहे ते देवाच्या पायावर का पडत नाही. क्षेम का हस्तक न पवती, आणि देवानं हाताला धरून मला का उठवत नाहीत. क्षेम म्हणजे कुशलता, मला बरं खाली कुशाली देव मला हाताला धरून वर उठवून खाली कुशाली का विचारत नाहीत. काया इंद्रियांची न पुरे वासना, माझ्या इंद्रियांची वासना आहे. काय वासना आहे,
देवा तुझ्या पायाचं दर्शन व्हावं आहे. आणि ती वासना का पुरी होत नाही? पवित्र होईना जेव्हा जेव्हा किती कीर्ती ही माझी जी जिव्हा आहे, जीभ आहे, ती पवित्र तुझी कीर्ती गाऊन पवित्र का होत नाही बरं? तुका म्हणे काही जाऊनी मोठळे पडेन या लोळे महाद्वारी. मोठळे माझं म्हणजे मोटकुळ, माझं हे 3-3.5 हात देहाचं हे मोटकुळ आहे. हे देवा तुझ्या महाद्वारात जाऊन कवा पडल असं मला झालेलं आहे. का पडना झालंय सांग? झालं बरोबर. 4:13 झाले.